तर काय सांगाल, हा भयान वास्तव आपण जर बघितलं, शासनाची हे औषधं रस्त्यावर अक्षरशः पडलेली आहेत एका कोपऱ्याला. काय म्हणाल, लहान मुलांचं औषध आहे ते. आपण पाहाल तर पिढीडोम असलेलं हे औषध लहान मुलांचं औषध आहे. अनेक नागरिकांना लहान आपल्या मुलांसकट दवाखान्यांमध्ये जाऊन रांगा लावाव्या लागतात आणि औषध मिळवावं लागतं. आज अशी परिस्थिती आहे, 2026पर्यंतच असलेलं हे औषध आहे आणि हे औषध हे असं रस्त्यावर टाकलेलं आहे. म्हणजे सरकार जे आहे हे असं औषधांचा साठा हा स्टॉक करून ठेवायचा आणि कुठेतरी रस्त्यावर फेकायचा, पण सामान्य जनतेपर्यंत पोहोचून द्यायचं नाही, असा याचा अर्थ होतो का? हे मात्र आता इथे लक्षात येतं आहे आपल्याला. आणि एकंदरीत आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत, आरोग्याशी लोकांच्या आरोग्यांसाठी हे असलेलं लहान बच्चूसाठी असलेलं औषध आहे, हे त्यांच्याकडे तात्काळ मिळावं हा एक शासनाचा संकल्प असला पाहिजे. घरोघरी जाऊन मुलांसाठी ज्या डोसेस आहेत किंवा बाकीच्या सेवा आहेत या प्राप्त व्हाव्या, याकरता आरोग्य जी सुविधा असते, आरोग्य सेवा जी असते ती आपली असते. पण आज आपण इथे पाहता की रस्त्यावरती औषधांचा साठा टाकला गेला आहे. याच्यासारखं दुर्दैव काय असू शकतं? म्हणजे माणसाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य आहे आणि आरोग्यावरती शासन असं जर काम करत असेल तर या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो.